नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती. मित्रांनो, होमगार्ड भरतीचा जो कट ऑफ आहे तो भरपूर जिल्ह्यांचा जाहीर झालेला आहे आणि मित्रांनो यामध्ये त्याची अंतिम निवड यादी आणि मित्रांनो जी प्रतीक्षा यादी आहे ती सुद्धा जाहीर झालेली आहे. तर मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता त्यानुसार तुम्ही तो हा कट ऑफ बघू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ज्या जिल्ह्यांचा कट ऑफ लागला आहे त्यांची सविस्तर माहिती सांगितलेली आहे. मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशीच नवीन नवीन माहितीही भेटत राहते. चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ही होमगार्ड भरतीची ऑफिशियल वेबसाईट आहे. जर ही तुम्हाला माहिती नसेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ही ओपन करू शकता. मित्रांनो, तुम्ही ही लिंक क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करू शकतात. यामध्ये डेस्कटॉपचं ऑप्शन आहे ते तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे, म्हणजे ही वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये चांगल्या प्रकारे चालणार आहे. मित्रांनो, खाली इथे एक ऑप्शन आहे, महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी 2024. यावरती जस्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होतं. यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की होमगार्ड नोंदणी 2024 जाहिरात आणि जिल्ह्यांनी मित्रांनो यामध्ये संपूर्ण माहिती ही त्यांनी दिलेली आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांची जी होमगार्ड भरती आहे त्याची नोंदणी पूर्ण झालेली आहेत आणि त्यांची अंतिम व निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे. मित्रांनो, पहिला जिल्हा आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्याची जी संपूर्ण यादी आहे मित्रांनो ती जाहीर झालेली आहे आणि मित्रांनो जो आक्षेपची दिनांक आहे ते सुद्धा संपलेली आहेत आणि अंतिम गुणवत्ता यादी यामध्ये यांनी प्रसिद्ध केलेली आहे. तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर निळ्या रंगामध्ये मित्रांनो यांनी ही लिंक दिलेली आहे. त्या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे ती PDF तुमच्यासमोर ओपन होणार आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्याची सुद्धा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि मित्रांनो पुढील नोंदणी दिनांकाबाबत महत्त्वाची सूचना. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव त्यांचे ग्राउंड रद्द झालेले आहेत त्यांची जी नवीन तारीख आहे ती सुद्धा यामध्ये यांनी दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो पुढलं तुम्ही बघू शकतात की नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रत्नागिरी जिल्हा. मित्रांनो, नांदेड जिल्ह्याची जी नोंदणी प्रक्रिया ती सध्या चालू आहेत आणि मित्रांनो त्याची जी दिनांक आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे, ती माहिती यांनी दिलेली आहे. मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्याचे जे उमेदवारांचे प्राप्त गुण आहे आणि त्याबाबतचा आक्षेप त्यांनी नोंदवला होता त्याची संपूर्ण माहिती मित्रांनो यामध्ये यांनी दिलेली आहेत. आक्षेप दिनांक सुद्धा यामध्ये PDF त्यांनी सांगितलेले आहे, तुम्ही ती डाउनलोड करू शकतात. त्यानंतर मित्रांनो पुरुष आणि महिला या उमेदवारांची स्पेशल यादी यांनी ही सादर केलेली आहे. तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्याची मित्रांनो नोंदणी प्रक्रिया सध्या चालू आहे. मित्रांनो, जळगाव जिल्ह्याच्या वेळापत्रकामध्ये सुद्धा बदल झालेला होता. म्हणजेच मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आज होतं त्यांचं ग्राउंड आता परवा होणार आहे, म्हणजे 2 दिवस हे पुढे ढकलण्यात आलं होतं. तर मित्रांनो आजचा जे मुलांचं ग्राउंड आहे ते आज शेवटला दिवस होता आणि त्यानंतर उद्या जे मुलींचं ग्राउंड हे होणार आहे. तुम्ही याबाबत इथे नोंद घेऊ शकता. तुम्हाला जर वेळापत्रक बघायचं असेल तर तुम्हाला लिंकवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला नवीन वेळापत्रक हे मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्याचा जो निकाल आहे मित्रांनो तो जाहीर झालेला आहे आणि नोंदणी प्रक्रिया ह्याची पूर्ण झालेली आहे आणि त्यांची जी तात्पुरती यादी आणि जी प्रतीक्षा यादी आहे ती सुद्धा यामध्ये सादर केलेली आहेत. आणि मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्याचं मित्रांनो तुम्ही बघू शकतात नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो यवतमाळ झालं, सिंधुदुर्ग झालं, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव असे मित्रांनो हे जे जिल्हे आहे हे रेड रंगामध्ये दिलेले मित्रांनो जे जिल्हे आहेत त्यांची संपूर्ण जी नोंदणी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि मित्रांनो जे उमेदवार आहे त्यांचे जे प्राप्त गुण आहेत ते सुद्धा यामध्ये दिलेले आहेत. तसेच मित्रांनो यांना आक्षेप नोंदवण्याचे काही दिनांकसुद्धा दिलेली होती. तर मित्रांनो ती सुद्धा यांनी दिलेली आहे आणि त्यानुसार मित्रांनो पुरुष आणि महिला यांची स्वतंत्र यादी यांनी ही प्रस्तावित केलेली आहे. तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुद्धा बघू शकतात. यामध्ये आक्षेपाबाबत सूचना दिलेली होती आणि उमेदवारांचे प्राप्त गुणसुद्धा यामध्ये दिलेले होते. त्यानंतर मित्रांनो धुळे जिल्ह्याचं जर तुम्ही बघितलं तर पुरुष पात्र उमेदवार आणि अपात्र उमेदवार यांची स्पेशल यादी आहे. त्यानंतर महिला पात्र आणि अपात्र अशी स्पेशल यादी मित्रांनो यांनी दिलेली आहे. तुम्ही मित्रांनो हे जे जिल्हे आहे ते जिल्हे इथे बघू शकता. त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा म्हणू शकता तुम्ही वाशिम. नोंदणी प्रक्रिया पूर्ण निकाल जाहीर झाला आहे. तर वाशिम जिल्ह्याची मित्रांनो अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादीसुद्धा यामध्ये जाहीर झालेली आहे. म्हणजे मित्रांनो कट ऑफ हा लागलेला आहे, तुम्ही हा बघू शकतात. नंतर भंडारा जिल्ह्याचं सुद्धा मित्रांनो यामध्ये यांनी दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो 26 तारीख, 27 आणि 28 उमेदवारांच्या प्राप्त गुण यामध्ये दिलेले आहेत. तसेच आक्षेपबाबत जी सूचना आहे मित्रांनो ती सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेली आहेत. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आक्षेप असेल तर तुम्ही ती PDF डाउनलोड करू शकता. त्यामध्ये ती माहिती सांगितलेली आहे, ती माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आणि मित्रांनो त्यानुसारच तुम्हाला जो आक्षेप आहे तो नोंदवू तुम्ही शकणार आहात.
नंतर मित्रांनो पुढचा जिल्हा नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्याची सुद्धा मित्रांनो जी नोंदणी प्रक्रिया आहे ती झालेली आहेत आणि विद्यार्थ्यांचे जे गुण आहे मित्रांनो त्यांनी इथे दिलेले आहेत. तुम्ही या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ते डाउनलोड करायचं. चला मित्रांनो, मी तुम्हाला एक PDF आहे ती डाउनलोड करून दाखवणार आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जी PDF आहे ती आता डाउनलोडला लागलेली आहे. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकतात की ही जी PDF आहे 27 MBची आहे आणि ते आता ते डाउनलोड होत आहे. तोपर्यंत मित्रांनो आपण खाली काही जिल्ह्यांची जी कट ऑफ आहे ते खाली बघणार आहोत. नंतर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे गडचिरोली. तर मित्रांनो गडचिरोली जी आणि रायगड हे 2 जिल्ह्यांची मित्रांनो नोंदणी प्रक्रिया अजून चालू आहे, म्हणजे ती अजून झालेली नाही आहे. आणि नंतर मित्रांनो कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी यांची जी तारीख आहे मित्रांनो ती सुद्धा जाहीर झालेली आहे. आणि ती तारीख तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही लिंकवरती क्लिक करायचं आहे, त्यामध्ये तुम्ही हा बघू शकता. मित्रांनो लातूर जिल्ह्याचं सुद्धा नोंदणी प्रक्रिया जी पूर्ण झालेली आहे आणि आक्षेपाची दिनांकसुद्धा यामध्ये त्यांनी दिलेली होती. तसेच विद्यार्थ्यांचे जे प्राप्त गुण आहे ते सुद्धा त्यांनी दिलेले होते. नंतर मित्रांनो पुणे जिल्ह्याचा सुद्धा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवायचा होता त्याबाबतची सूचनासुद्धा यामध्ये दिलेली आहेत. तसेच मैदानी चाचणीचे मित्रांनो जे तारीख वाईज मित्रांनो त्यांनी जे रिझल्ट आहे तो सुद्धा लावलेला आहे. मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली. सांगली जिल्ह्याचं मित्रांनो जी नोंदणी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. तसेच नाशिक जिल्ह्याची सुद्धा पूर्ण झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्याचं तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्याची जी नोंदणी प्रक्रिया आहे ती अजून प्रलंबित करण्यात आलेली आहे. त्याचे कारण मित्रांनो इथे कोपऱ्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अतिवृष्टीमुळे नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत आहे आणि त्याबद्दलची जी PDF आहे ती सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल. तुम्ही जर कोल्हापूर जिल्ह्याला फॉर्म भरलेला असेल तर त्याची जी परीक्षा आहे म्हणजे जे मित्रांनो मैदानी चाचणी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. ती माहिती तुम्हाला बघून घ्यायची आहे. नंतर मित्रांनो वर्धा जिल्ह्याचा सुद्धा निकाल जाहीर झालेला आहे आणि म्हणजेच मित्रांनो त्यांची नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि फायनली कट ऑफ त्यांचा तो लागलेला आहे. नंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचे मित्रांनो जी नोंदणी प्रक्रिया आहे ती अजून चालू झालेली आहे. तर मित्रांनो कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सूचना, तर यामध्ये त्यांनी ते दिनांक आहे ते दिनांक वाईज तुम्हाला तिथे जायचं आहे आणि तुमचं जे ग्राउंड आहे तुम्ही देऊ शकतात. तारीख बघायची असेल तर कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी यावरती तुम्हाला जस्ट क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्ही ते बघू शकणार आहात. त्यानंतर मित्रांनो पुढचा आहे नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्याचा मित्रांनो 30 तारीख ते 24 तारीख यामध्ये मित्रांनो त्यांची जी ग्राउंड आहे ते ग्राउंड होणार होतं, पण मित्रांनो अजून त्यांची जी नोंदणी प्रक्रियेची दिनांक आहे ते सुद्धा यांनी दिलेली नाही आहे आणि विद्यार्थ्यांचे गुणसुद्धा यामध्ये त्यांनी दिलेले नाही. तसंच मित्रांनो जालना जिल्ह्याचं सुद्धा त्यांनी असंच केलेलं आहे. मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला. अकोला जिल्ह्याचं तुम्ही बघू शकता मित्रांनो की नोंदणी वेळापत्रक बदल बाबत महत्त्वाची सूचना, म्हणजे मित्रांनो अकोला जिल्ह्याचं सुद्धा जी प्रक्रिया आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहेत आणि त्यांची जी दिनांक आहे ती नवीन दिनांक त्यांना देण्यात आलेले आहे. तुम्ही जर त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही त्याचं वेळापत्रकसुद्धा बघू शकता. तसंच मित्रांनो नगर जिल्ह्याची सुद्धा मित्रांनो नोंदणी प्रक्रिया ही चालू आहे आणि त्याबद्दल मित्रांनो उमेदवारांचे प्राप्त गुण आक्षेप तसेच मित्रांनो पुरुष उमेदवारांची यादी आणि महिला उमेदवारांची यादी ही सुद्धा दिलेली आहेत. नंतर मित्रांनो नोंदणी प्रक्रिया पूर्ण चालू आहे. मित्रांनो यामध्ये अहमदनगर आणि बुलढाणा यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की नोंदणी प्रक्रिया चालू आहे. आणि मित्रांनो इथे तुम्ही नगरचं बघू शकतात की यामध्ये आक्षेपबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि उमेदवारांची जी यादी मित्रांनो ती स्पेशल यांनी लावलेले आहेत. तसेच उमेदवारांचे गुणसुद्धा यामध्ये दिलेले आहेत. म्हणजेच मित्रांनो आक्षेप अजून ज्या विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवलेले आहे त्यांची अजून माहिती मिळालेली नाही आहे, म्हणून त्याचा जो फायनली कट ऑफ आहे तो अजून लागलेला नाही आहे. म्हणून मित्रांनो नोंदणी प्रक्रिया पूर्ण चालू आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे मित्रांनो ते अतिवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि त्यांना नवीन दिनांकसुद्धा देण्यात आलेले आहे, ती सुद्धा माहिती यामध्ये सांगितलेली आहे. नंतर मित्रांनो पुढे आहे बृहन्मुंबईची जी नोंदणी प्रक्रिया आहे ती अजून चालू आहे. यामध्ये मित्रांनो कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी याबद्दलची सूचना त्यांनी दिलेली आहे, तुम्ही तिथून ती बघून घ्यायची. तसेच मित्रांनो ठाणे आणि पालघर यामध्ये मित्रांनो 10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दिनांक दिलेली होती जी होमगार्ड नोंदणीसाठी. यामध्ये कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी ही होणार होती. त्यानंतर मित्रांनो विद्यार्थ्यांची जी तारीख आहे तिथे दिलेली आहे आणि तरीसुद्धा मित्रांनो यांनी जे गुण आहे ते प्रस्तावित केलेले नाही आहे. तर मित्रांनो काही दिवसानंतर त्यांचे गुण हे येणार आहेत, तुम्हाला वाट बघायची आहे. मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे आणि मित्रांनो तुमचा जर कट ऑफ यामध्ये जर दिलेला नसेल तर तुम्हाला वाट बघायची आहे. आणि जर तुमचा जिल्हा आणि मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचं जर ग्राउंड झालेलं असेल
तर तुम्हाला जर मार्क्स बघायचे असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती येऊन ते मार्क्ससुद्धा बघू शकतात. किंवा मित्रांनो तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तिथे रिझल्ट लागल्यानंतर आणि कट ऑफ लागल्यानंतर मित्रांनो जी PDF आहे ते आपल्या चॅनलवरती ती आपण प्रसिद्ध करत असतो. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.